कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आदित्य, तुला एक गोष्ट सांगू. तुम्ही सगळे ज्या अहिल्याला ओळखतात ती अहिल्या आणि मी ज्या अहिल्याला ओळखतो ती अहिल्या, या दोन्हीत खूप अंतर आहे. तुला काय वाटतंय? तुला एकट्यालाच त्रास होतोय, पण तुझ्या एवढाच किंबहुना तुझ्यापेक्षा जास्त त्रास अहिल्याला होत असेल, खात्री आहे माझी. आदित्य, तो आणि प्रीतम जेव्हा शाळेत जात होतात त्यावेळेला प्रीतमचं काही मुलांबरोबर भांडण झालं होतं. तेव्हा त्या मुलांना जाऊन तू मारलं होतंस. हे जेव्हा अहिल्याला कळलं त्यावेळेला ती शाळेत आली होती आणि सगळ्यांसमोर तुझ्या अंगावरती हात उचलला होता. खूप वाईट वाटलं होतं ना तुला. तुला एक गोष्ट माहित नसेल, त्यावेळेला घरी आल्यानंतर रात्री तिने जो हात तुझ्या अंगावर उचलला होता त्या हातावरती तो हात लाल होईपर्यंत छड्या मारून घेतल्या होत्या. बाबा, सिरियसली मला काहीच माहित नव्हतं. तो जेव्हा आईल्याशी खोटं बोलून ऍडशूट मध्ये काम केलं होतंस त्यावेळेला तुझ्याशी आबोला धरला होता तिने, पण तेव्हा सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त वाईट तिला वाटलं होतं. आदित्य, शांतपणे विचार कर. तुझ्या आईसाठी तू काय आहेस आणि मग ठरव तुला नक्की काय हवंय. मला काही नकोय, सगळं काही नको. मला फक्त माझी आई हवी. तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे झोपायचं. तिच्या तोंडून आदित्य असे हा काय घ्यायचे बस. मला बाकी काही नको, काहीच नको. बस, चल चल. आता योग्य वेळ नाहीये. होऊ दे तिचं मन मोकळं. एवढं मोठं साम्राज्याच्या ज्या पाखरांसाठी उभं केलं तेच आज माझ्या विरोधात आहेत. मोठे कठीण निर्णय घेऊन मी कंपनी उभी केली, पण माझ्या मुलांना वाटतंय की मी चुकतेय. अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणून खूप मोठं नाव कमवलं असेल मी, पण आई म्हणून शून्य आहे. बघितलंस, अख्ख्या जगासमोर अहिल्यादेवी असलेली तुझी आई, ती पण एक स्त्री आहे रे, एक बायको आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चांगली आई आहे. मला नाही भगवत तिला असं. प्लीज काहीतरी करता, प्लीज. होऊ दे तिच्यातल्या आईचं मन मोकळ. रडू दे तिला. चल.
सावित्री, पूजेचं सामान ठेवलं गाडीत? मी निघते. ठेवलंय सगळं. ठीक आहे. श्रीकांत, मी देवळात जाऊन येते. आई आई खूप मोठा प्रॉब्लेम झाला. काय झालं प्रीतम? आई मला आता मॅथचा फोन आला होता. तो जे झालंय ते सांग बाबा. आई अहिल्या, ही बातमी पाहिलीस का? मला स्पष्टपणे कोणी काही सांगेल का? आपलं शूट फेल झालंय अहिल्या. प्रेक्षकांचा काहीच प्रतिसाद नाहीये. आतापर्यंतच्या सगळ्या ऍड्स मध्ये सगळ्यात कमी व्ह्यूज असलेली ऍड ही. अरे पण सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत होता ना. सुरुवातीला असलेला सगळा प्रतिसाद निम्म्यात गायब झाला. प्रेक्षकांनी बघितलंच नाहीये, कोणी थांबलंच नाहीये. मला हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? तुला वाईट वाटेल म्हणून काही सांगितलं नाही, पण आपल्या कंपनीचे शेअर्स गडगडलेत. बहुतेक आपली बदललेली मॉडेल लोकांना आवडलेली दिसत नाहीये. हे बघा, ठीक आहे, इतकं पॅनिक होण्यासारखं काही नाहीये. हा फायनली बिझनेस आहे आणि ह्या अशा गोष्टी होत राहतात. बदल ऍक्सेप्ट करायला लोकांना वेळ लागतो. मला असं वाटतं की सगळं ठीक होईल. प्रीतम, मी देवळात जाते. प्लीज मारुतीला गाडी काढायला सांगतोस? हो. श्रीकांत, हे बघ, हे असं होत राहतं. हे बघ, काही गोष्टींना वेळ लागतो. उद्यापर्यंत सगळं ठीक होईल. व्ह्यूजही मिळतील आणि पारू सारखंच अनुष्काला सुद्धा लोक डोक्यावर घेतील, मला खात्री आहे. मी आलेच देवळात जाऊ. एक मिनिट. एक मिनिट, मला तुझ्याशी बोलायचं. पण मला बोलायचं नाही. मी काय म्हणतो ते एक सेकंड. श्रीकांत, या अशा सगळ्या बातम्या नळवावरचं पाणी असतात. म्हणजे आज आहे, उद्या नाही. आणि याने अजून काहीही प्रूफ करून दाखवलेलं नाहीये. जोपर्यंत ह्या सगळ्याचा ना प्रत्यक्ष रेव्हेन्यूवर परिणाम होत नाही ना, तोपर्यंत ह्या परिणामकारक आहेत असं मला वाटत नाही. आता आदित्यला वाटत असेल की तो जिंकलाय, पण त्याला म्हणावं की ह्या फक्त बातम्या आहेत, पुरावे नाहीयेत. आणि हो, अजून एक गोष्ट, या अहिल्यादेवी किर्लोस्करनी अजूनही हार मानलेली नाहीये. मीही त्याची आई आहे. त्यामुळे जोपर्यंत तो हे सगळं सिद्ध करत नाही, तोपर्यंत मी त्याचं तोंड बघणार नाही. आणि जर तो खरंच माझा मुलगा असेल तर हे सगळं सिद्ध केल्याशिवाय तो माझ्या समोर येणार नाही. मी आलेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.